तिरुपती ते तिरुमला पायी प्रवास कसा करायचा। नमस्कार मंडळी, आपण तिरुपती स्टेशनवर पोहोचल्यानंतर जर आपल्याला दर्शन पासेस घ्यायचे असतील तर आपल्याला विष्णू निवास येथे जायचं आहे, नाहीतर आपल्याला स्टेशन पासूनच अलिपिरीसाठी रिक्षा मिळते। अलिपिरीला जाण्यासाठी एका व्यक्तीला 30 रुपये नाहीतर 40 रुपये चार्जेस लागतात। जर आपण तिरुपतीला रूम बुकिंग केलेलं असेल तर लगेजचं टेन्शन नाही, पण आपल्याला जर तिरुमलाला रूम करायची असेल तर आपल्याला लगेज सोबत घेऊन जायचं आहे। अलिपिरीला पोहोचल्यानंतर आपल्याला तेथे लगेज काउंटर दिसेल, तेथे जायचं आहे। तेथे आपल्या बॅगची चेकिंग केली जाते, त्यानंतर आपल्याला एक टोकन दिलं जातं आणि ह्या सर्व प्रोसिजर ज्या आहेत त्या फ्री ऑफ कॉस्ट आहेत। आणि लगेज देण्याआधी आपल्याला बॅगला लॉक लावणे कंपल्सरी आहे आणि पायी चालत जाताना शूज चप्पल आपल्याला लगेज सोबतच पाठवायचे आहेत। आणि त्यानंतर तेथून आपल्याला पायी प्रवासाला सुरुवात करायची आहे। वरती पायी चालत जाण्यासाठी 3500 पायऱ्या आहेत आणि 9 किलोमीटर अंतर आहे। वरती जात असताना ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पण करण्यात आलेली आहे, तसेच खूप सारे फूड स्टॉल पण आहेत। वरती गेल्यानंतर उजव्या हाताला